राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या मतदारसंघाचे आमदार तथा या महाराष्ट्र मंत्री आमचे मित्र भरतशेठ गोगावले साहेब यांना इथून नमस्कार करतोय। व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी व उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना जय महाराष्ट्र। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊच्या भूमीमध्ये राहतो। तर ज्या राजाने ज्या मासाहेब जिजाऊने विचार जे शिवाजी राजांना दिले का हजारो राजे आपल्या देशामध्ये झाले, परंतु जयंती पुण्यतिथी एकाच महाराजाची होते। राज्याभिषेकाची एकाच राजाचा नोंदला जातो, कारण ते जनतेचे राजे म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव आहे। ज्या राजांनी कधी महाल बांधला नाही, राजवाडा बांधला नाही, तर जो जेणेकरून जो इतरांच्या समाजाच्या चुकीच्या गोष्टी केल्या नाही, ज्यांना कायमस्वरूपी दुनिया आणत नाही, तर अगदी जगाच्या पाठीवर आदर्श मानलं जातं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आज मी आलेलो आहे। मला मनस्वी आनंद आहे। भरतशेठ आम्हाला नेहमीच आठवड्यातून 2-2 दिवस वेळेस आम्ही भेटत असतो। मला वाटतं मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा दररोजच आम्ही वर्षा बंगल्यावर भेटत असायचो। मला सातत्याने गेल्या 2008 पासून अगदी गुजरातच्या टोकापासून मी पालघर जिल्ह्यातून विक्रमगड जवळ एक छोट्याशा गावातून आपल्यापर्यंत आले। मला सातत्याने वाटायचं का गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत असलेला आपला समाज हा संपूर्ण एकत्र झाला पाहिजे। आपण किती दिवस या मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये कामवाले म्हणून जाणार, घरकाम करणारे ताई जाणार, त्याचबरोबर होऊन झालो तर आम्ही शाखा प्रमुख पर्यंत जाणार। कधीतरी आपण या राज्याचा मुख्यमंत्री या भूमीतून झाला पाहिजे, कधीतरी या राज्याचा शिक्षण सचिव, मुख्य सचिव या भूमीतून झाला पाहिजे, हे सातत्याने माझ्या मनामध्ये वाटत होतं। आणि आज शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केल्यामुळे हे काम डबल वेगाने सुरू झालेलं आहे। मागणी करताना संपर्क प्रमुख आणि विकास शेट्टी जी मागणी केलेली आहे, अँब्युलन्स हॉस्पिटल तर सोडा, आपण सर्व पदाधिकारी विकास शेट्टी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे पोलादपूर तालुक्यामध्ये 42 ग्रामपंचायतीपैकी 39 ग्रामपंचायती आणल्या, या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण तयार करायची असेल तर तुम्हाला रायगडातून बाहेर आता इतर तालुक्यामध्ये आमच्या बरोबर यावं लागेल। तुम्ही एक विधानसभा काय सांगताय, तुम्हाला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सांगतोय का आपण प्रत्येक तालुक्यामध्ये सीबीएसई शाळा सुरू करू, तर जेणेकरून गोरगरिबाच्या मुलालाही स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, तोही चांगल्या शाळेत शिक्षण देऊन त्यांनी मोठ्या उच्च पदावर गेला पाहिजे, अशा प्रकारे तयार करू। प्रत्येक तालुक्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी काम करू। आमच्या जिजाऊची ताकद आहे। तुम्ही परवाला कार्यक्रम सांगा, कोण येणार आहे सांगू नका, मुख्यमंत्री येणार आहेत का पंतप्रधान येणार आहेत। निलेश तांबरेचा कार्यक्रम जिजाऊ लाखभर महिला आम्ही परवाच्या कार्यक्रमाला उभ्या करू शकतो। ती ताकद तुम्हाला आज आपल्या मुख्यमंत्री असताना साहेबांनी लाडकी बहीण योजना आलेली, ती हायजॅक करून प्रत्येक ताईपर्यंत पोहोचू, प्रत्येक गावागावामध्ये महिलांच्या काही ग्रामीण भागामध्ये पाठवू का, जेणेकरून आपण मी आमचं साधं सांगणं असतं तर 8 तास आपण आपल्या कुटुंबासाठी द्यायचे, कुटुंबासाठी किंवा झोपेसाठी स्वतःसाठी द्यायचे असतात, 8% तास आपण कामासाठी द्यायचे असतात। उरलेल्या 8 तासापैकी एक 4-4 तास प्रत्येकाने सामान्य कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर मला वाटतं कोकणचं नाव जे आम्ही पाहिलेलं स्वप्न आहे का, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण आहोत, का इथला विद्यार्थी घडून अगदी अमेरिकेच्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये एमडी झाला पाहिजे। हा इथला विद्यार्थी हा पंतप्रधान कार्यालय चालवायला जाऊन तिथे त्यांनी कार्यालय चालवलं पाहिजे। इथला विद्यार्थी उद्याला यूपीएससी होऊन महाराष्ट्र राज्याची मुख्य सचिव झाली पाहिजे। इथले विद्यार्थी हे गावागावातला विद्यार्थी, आज तुम्ही फक्त पोलादपूरचं सांगितलं का 1000-1500 पोरं ती मिलिटरीमध्ये, तुम्ही जिथे जिथे जागा द्या तिथे तिथे गट म्हणजे पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, इतर 36 प्रकारच्या परीक्षा होतात। त्या परीक्षामध्ये प्रशिक्षण क्लासेसची व्यवस्था करू, मैदानीसाठी शिक्षण देऊ, परंतु आपल्याला गावागावातनं विद्यार्थी घडला पाहिजे, जे शिवसेनेचं मुख्य काम आहे। तर 80% समाजकारण, 20% राजकारण ते करण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे। आपल्याला तर माझी तर स्वतःची इच्छा आहे का 100% समाजकारण करण्याचं मी काम करतोय राजकारणातून, तर आपल्याला गावागावात माणसं जोडली पाहिजे। आज तुम्ही सांगाल इथे मंचावर बद्दल सोडून सामान्य माणसांना असं कसं बोलू शकतात, मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, ज्याला आई वडील नव्हते तो मुलगाही आपल्याकडनं यूपीएससी होऊन एक IPS ऑफिसर म्हणून बसू शकतो। तिथे बसलेल्या माझ्या भगिनींना सांगतो, तुम्ही सांगाल आम्ही
खेड्यापाड्यात राहतो आम्ही, कसे काय आमची मुलं शिकतील? ज्या ताईचा 19व्या वर्षी पोटात बाळ असताना, 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो, ती मोहिनी भार्मान सारखी मुलगी, ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये धुली भांडी करणारी मुलगी, जेव्हा जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रात येते तिला अभ्यास करण्याचे जिजाऊ पैसे देते. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा 800 लोकांचे फायर ब्रिगेडमध्ये भरती होते, त्यामध्ये 109 विद्यार्थी लागतात, त्यामध्ये ती मोहिनी भार्मान लागली. ही ताकद आहे आपल्या जिजाऊची. लाख मारुतीचे पाणी काढण्याची ताकद आहे आपली, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये संचत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आपल्या विचार आपल्या अंगांगामध्ये शिरतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, जन्माला आलोय तर आपण काहीतरी करून जाऊ. आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी तर घ्यायचीच आहे, आपल्या आजूबाजूच्या घ्यायची, आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची काळजी घ्यायची. मग ते विरोधी पक्षाचे असले तरी चालते, त्यांच्या दुःखाच्या वेळेस आपण आपला पाऊल शिवसैनिकाचा पुढे गेला पाहिजे, एवढं आहे आपल्याला या पद्धती सांगतो. मला भरत शेठ असतील किंवा शिंदे साहेब असतील यांच्याकडनं शिकत मी इथपर्यंत आलेलो आहे. तर जमिनीवर काय सामान्य राहणे, साधी राहणे, परंतु येणाऱ्या प्रत्येक माणसाला, दुःखी माणसाला ते आनंदी करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचेच विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. परंतु आपण जसा हा मतदारसंघ बांधलेला त्याप्रमाणे 7च्या 7 विधानसभामध्ये बांधणी करायची. आपल्याला कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये 39 आमदार आहेत. 39 आमदारांपैकी मी तर शिंदे साहेबांना ज्या दिवशी प्रवेश झाला त्याच दिवशी सांगितलं, पुढे काय परिस्थिती होईल मला माहिती नाही, परंतु आज 60 आमदार आहेत, त्याचे 160 आमदार करण्यासाठी मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आपल्याला चांगलं काम करायचंय. असा मुख्यमंत्री आपला नेता आहे का जे मुख्यमंत्री असताना हजारो लोक त्यांना कुठेही रस्त्यात थांबायचे, रस्त्यात उतरून त्यांना मदत करणार नेता आहे. लाव फोन. काल परवाची गोष्ट सांगतो, जळगावचा शिंदे साहेब पक्षाचा कार्यक्रम संपूर्ण विमानाने येत असताना एक महिला अत्यावस्था झाली का तिला अर्जंट मुंबईला रुग्णालयात आणायचं होतं. या नेत्यांनी त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये भरलं इतकं विमानात आणलं आणि विमानातून घेऊन त्या ताईला मुंबईच्या रुग्णालयात ऍडमिट केलं. अशा प्रकारच्या लोकनेत्याचे कार्यकर्ते म्हणून आपण त्या जिल्ह्यामध्ये भरत शेठ असतील, त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे 3 आमदार आहेत आपले, त्यांनी चांगल्या प्रकारे ग्राउंडला काम तर आहेत, परंतु आम्हाला त्यांना किती दिवस थकवायचं. आता नवीन पिढीने आलं पाहिजे. नुकताच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे 42 पैकी 39 ग्रामपंचायत आणल्या, त्यापैकी तसं 63 पैकी जर तुम्ही 50 सीट निवडून आणून दिल्या तर तुम्ही सांगाल तिथे एक चांगलं म्हणतील, एक हॉस्पिटल अगदी ज्युपिटरच्या धर्तीवर तुम्हाला बांधून देईल. हा शब्द शिवाजी महाराजांचा मत तुम्हाला भेटेल. आपल्याला आपल्या संस्थेचं कामच आहे. तर या भूमीतील, कोकणच्या भूमीतील कुठलीही ताई डिलिव्हरीच्या काळात तिचा व्यवस्था नाही म्हणून मृत्यू होता कामा नये. कुठलाही बांधव अगदी 100 वर्षाचे आजोबा राहिले तरी उपचाराअभावी त्याचा मृत्यू पावता नाही. इतकंच नाही तर ही यंत्रणा, मागाशी डॉक्टरांचा उल्लेख केला, आपल्याला गावागावातनं घराघरातनं डॉक्टर गरिबांची पोरं घडवायची. त्यासाठी इयत्ता 9वी पासून आम्ही नीटचे क्लासेस सुरू केलेले. मला 2 वर्षभर तुम्ही इथली मुलं द्या, 2 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये मी नीट क्लासेसची व्यवस्था करेन, जेईच्या क्लासेसची व्यवस्था करेन, जेणेकरून आपला गोरगरीब शेतकऱ्याचा, मजूर ताईची मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, चांगल्या IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर झाले पाहिजे. त्याचबरोबर CA न्याय व्यवस्थेचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून आम्ही सुरू केलेलं आहे. स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून सुरू केलेलं आहे. कारण 21व्या वर्षी आपला तरुणी या UPSCच्या रिझल्टमध्ये टॉप 10 मध्ये आले पाहिजे, जेणेकरून ते राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांना मोठी कारकीर्द मिळाली पाहिजे. अशा प्रकारची स्वप्न दाखवण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण आपल्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची गरज आहे. प्रत्येकाने सोशल मीडियाद्वारे रोजचं शिंदे साहेबांचं आपल्या पक्षात ध्येय धोरण आहे तिथं पोहोचवायचे. परंतु जेव्हा एखादा विद्यार्थी नोकरीला लागतो तर त्याचीही माहिती प्रत्येक गावागावात गेली पाहिजे, का त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपले तरुणी आले पाहिजे. नुसते क्रिकेटचे बॅट घेऊन आपला समाज पुढे नाही जाणार. आपल्याला गावागावातला विद्यार्थी चांगले तहसील पाहिजे. अगदी गावच्या, मी रत्नागिरीला सांगत असतो, पालघरला, ठाण्याला सांगत असतो, गावच्या तलाठी ग्रामसेवकापासून जिल्हाधिकारी SP CO हा आपल्या भूमीतूनच गेला पाहिजे. जेव्हा तो आपला माणूस जाईल तेव्हा नक्कीच सांगतोय तर आपल्या समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. आज लाज वाटते आपल्याला, गेल्या 18 वर्ष झाले हा रस्ता चालू आहे, परंतु एक अधिकारी आपला जर असता जो PWDचा सचिव असता, तर एक आपल्यातील व्यक्ती असती, तरुणी असती की जो हायकोर्टाचे जज असते, न्यायाधीश असते, तर मला वाटत नाही का हा रस्ता समृद्धी असेल, बडोदा एक्सप्रेस असेल, त्याच धर्तीवरती एकदम गुणवत्तेत रस्ता झाला असता. परंतु आपण काय काम करतो किंवा आपल्या 4 पिढ्या काय काम करतात, एक तर घरात बसून भात शेती, एक तर शेती करतात, एक तर बाहेर पडलं
तर जाऊन जाऊन मुंबईला नोकरी करायची, कुठेतरी घरकाम करायचं, ड्रायव्हर व्हायचं, वॉचमॅन व्हायचं, स्वप्नच आपण मोठी बघत आहे. अरे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वागतोय, त्या भूमीत वागतोय, आपण स्वप्न नाही मोठी बघायची तर का औरंगजेबाच्या कारकिर्दीतल्या लोकांनी बघायची का? आपण स्वप्न मोठी बघितली पाहिजेत. आपल्या पाठीमागे शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. भरतशेठ गोगावलेंसारखे मंत्री आपल्या बरोबर आहेत. बाजूने उदय सामंत असतील, कदम असतील, त्याचबरोबर प्रताप सरनाईक असतील. कोकणाच्या माझे वाटतं 5-4 मंत्री आणि उपमुख्यमंत्री 5 जण आपल्याला इथे कोकणमध्ये दिलेत. आता आरोग्याचा विषय काढला, आरोग्य मंत्री आपल्याच पक्षाचे, शिक्षण मंत्री आपल्याच पक्षाचे, धरणं करायचे असतील तर धरणांचेही मंत्री आपल्याच पक्षाचे, संजय राठोड आहेत. जेणेकरून जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे आपला पक्ष एका ताकदीनिशी आपल्या बरोबर असेल हा आपल्याला सर्वांना विश्वास देतो. परंतु भाषण ऐकून इकडून तिकडून सोडू नका. इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस आपल्या विक्रमगडच्या प्रांगणात असतात. अगदी इथल्यापेक्षा जास्त सुरक्षित तिथे मुले असतात. तर माझे आई वडील तिथे संपूर्ण लक्ष ठेवतात. त्यामुळे आपल्याकडचे जे आता 8वीला विद्यार्थी असतील त्यांना सांगा, चांगला अभ्यास करा, चांगली मोठी स्वप्न बघा. त्यांनी बघितलेले स्वप्नांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिजाऊची शिवसेनेची ठामपणे आपल्याला सर्वांना सांगतोय. आता पुढे 2चा कार्यक्रम आणखी मोठा आहे. मी विकास शेठला विनंती करतो का तुम्ही ज्या मागणी केलेले एक तुमचा एखादा प्रतिनिधी पाठवा. तर मानगावची तयारी ही आम्ही अगोदरच केलेली. तिथल्या कार्यक्रमाचे आजचे फोटो बघून तुमच्या लक्षात येईलच. तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही तर मोठे स्वप्न घेऊन आलोय का प्रत्येक गावागावातल्या घराघरातले विद्यार्थी प्रशासनात लागले पाहिजे आणि गावच्या सरपंचापासून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापर्यंत आपल्याला आपलाच माणूस बसला पाहिजे. त्यासाठी एकत्रित काम करायचंय एवढं आपल्याला मी नक्कीच सांगतो. मी इथे कधी काय उभा राहायला किंवा काय आलेलं नाही. तुम्ही कधीतरी इथे बसलेल्या भगिनींना विनंती करतो, तुम्हाला गाडीची व्यवस्था परेश कारेंडे करतील. मी ज्या गावात जन्म घेतला त्या गावचा मी सरपंचही होऊ शकत नाही. त्या तालुक्याचा पंचायत समिती सभापती नाही, आमदार नाही, खासदार नाही, जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकत नाही. कारण पूर्ण आदिवासी क्षेत्र आहे. परंतु त्या आदिवासी क्षेत्रातही आदिवासी माणसं आहे ते ओळखून मोखाड्यासारख्या तालुक्यामध्ये तिने CBSE शाळा सुरू केल्यात. जव्हार सारख्या ठिकाणी 2 केल्यात. माझ्या गावामध्ये 1 केलेले. माझ्या गावाच्या शाळेमध्ये तर अगदी सिंधुदुर्गापासून, बारामतीपासून, गडचिरोली, परभणीपासून, नागपूरपासून सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी शिकतात. आणि अभिमानाने सांगतो का इथले उद्योगधंदे जरी गुजरातला कधी असे आरडाओरड होत असली तरी गुजरातचे विद्यार्थी आपल्या घडपोळीच्या प्रांतात शिक्षण घेतात. अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. आणि आम्ही शपथच घेतली का कामच करतोय की या कोकणच्या भूमीतील कुठलीच माय माऊली आरोग्याच्या सुविधेपासून मृत्यू होता कामा नये. त्यासाठी नक्कीच आम्ही सदैव आपल्या बरोबर असू. आपण ज्या ज्या आरोग्य शिक्षणाबाबत मागण्या कराल त्या मागण्या आपण 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परंतु एक हात मी देतोय तर दुसरा हात आपण दिला पाहिजे की ज्याप्रमाणे पोलादपूरला 39 ग्रामपंचायती आपण आणल्यात त्याप्रमाणे आता जिल्हा परिषदेवरती 63 पैकी कमीत कमी 50 जागा ह्या आपल्या निवडून येतील. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं. आणि यासाठी उद्या तुम्ही सांगाल आम्ही पोलादपूर सोडून आम्हाला काय माहिती नाही. तुम्ही सोशल मीडियाद्वारे प्रचार करा पक्षाचा. तो पण प्रचार काही तुमचे नातेवाईक असू शकतील, सोशल मीडियाचे ओळखीचे लोक ही जिल्ह्यातले कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील जेणेकरून आपल्याला आपला पक्ष वाढवता येईल. आपण अशा लोकनेत्यांच्या मागे आहोत का उद्या शिंदे साहेब असतील, भरतशेठ असतील ते जे आयुष्यभर जमिनीवर चालत आले, रोज खिशातून पैसे हात घालून लोकांना मदत करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागे आपण आहोत. त्यामुळे मग त्यांचा जनाधार घेऊन आपणही जनाधार निर्माण करून जेणेकरून आपल्याला आपला पक्ष हा नंबर 1 कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. रुग्णवाहिकेची सेवा ही 24 तास राहील. परंतु विनंती इतकीच असेल का ही रुग्णवाहिका समाजाच्या सेवेसाठी दिलेले त्याचा उपयोग कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माच्या लोकांसाठी केली जाईल. परंतु तिथे आपला धनुष्यबाण आहे, भरतशेठ गोगावलेंचा फोटो असेल त्याच्यामुळे तो माणूस हा आपला कसा होईल यासाठी प्रयत्न केले जातील. वही वाटप पोलादपूरच्या संपल्यानंतर बाजूच्या तालुक्यामध्ये इथे टप्प्याटप्प्याने लोक द्या जेणेकरून आपल्याला 15चे 15 तालुके कव्हर करायचे. 15च्या 15 तालुक्यांना मेडिकल कॅम्प चालू करायचे, करिअर गायडन्स कार्यक्रम करायचे. सातत्याने कार्यक्रम देण्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर कटिबद्ध आहे. परंतु आपणही वेळात वेळ काढून द्यावा ही आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा बोलण्याची खूप इच्छा आहे परंतु पुढचा कार्यक्रम 2चा असल्याने मला फोन येत आहेत. त्यामुळे मी आपली रजा घेतो. पण पुढे खूप गर्दी झालेल्या कार्यक्रमासाठी जे आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलं किंवा विकास शेट्टी सांगितलं ते त्यांची शुभारंभ आम्ही केलेला आहे. वास्तवातच बघायला तुम्ही आले तर आणखी आनंदच आहे. विकास शेट्टी तब्येत ठीक वाटली तर तुम्ही या एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.